28 फेब्रुवारी 2026 अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि त्याच क्षणी चालू असलेली अणुकरार चर्चा संपुष्टात आली. म्हणजे इराण आणि यूएस मध्ये जी अणुकरार चर्चा होती ती या हल्ल्यासोबतच संपुष्टात आली. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं इराणवर हल्ला करण्याचा हा जो निर्णय घेतलेला होता त्याच्यामुळे अनेक संकेत सांगतात की ही रणनीती नव्हती, हा दबाव होता. कारण बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की एक रणनीती होती इराणला संपवण्याची किंवा इराणचं वर्चस्व संपवण्याची, मात्र ही रणनीती नव्हती. कारण त्याच्यामुळे यूएसला नेमकं काय मिळणार? आज तुम्ही एखाद्या लहान मुलाला जर विचारलं तर तोही म्हणेल की याच्यामध्ये यूएसचं नुकसानच होत आहे. त्याच्यामुळे इस्रायलला याच्यामध्ये काय होतं, हा दबाव नेमका काय होता, तर इस्रायलला भीती होती जर करार झाला यूएस आणि इराणमध्ये तर इराण मजबूत होईल आणि म्हणूनच युद्ध हेच सोल्युशन बनवलं गेलं. पण महिनाभरापासून हे जे युद्ध सुरू आहे इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये, त्याची किंमत मानवाला मोजावी लागते. कारण हा क्षण संपूर्ण जगासाठी नरेटिव्ह बदलणारा ठरलेला आहे. जेव्हा हल्ला केला होता यूएसनं इराणमध्ये त्यावेळेला 160 पेक्षा जास्त मुलींचा मृत्यू झाला होता. हे फक्त कोलॅटरल डॅमेज नाही तर हा नरेटिव्ह बदलणारा क्षण होता. कारण युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल आता या प्रकरणाची चौकशीची मागणी करते. याचा अर्थ काय आहे तर इराण जिथं हल्ला झाला आणि जिथं एका शाळेतल्या मुलींचा मोठ्या संख्येनं मृत्यू झाला तो इराण आता विक्टीम म्हणून उभं राहतंय आणि अमेरिका, इस्रायल डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहे. युद्ध तर सुरू झालं पण पुढे नेमकं काय होणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. अशात अमेरिका जी या युद्धात उतरलेली आहे त्यांच्याकडे ताकद तर आहे पण प्लॅन नाही आहे. अमेरिकेकडे सर्वात मोठी लष्करी ताकद आहे पण एक मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, तो म्हणजे एक्झिट स्ट्रॅटेजी काय. कारण युद्ध तर सुरू केलंय पण ते संपवायचं कसं याविषयीचा प्लॅन कुठेही दिसत नाहीये. अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबियो यांनी स्वतः ही परिस्थिती गुंतागुंतीची असल्याचं मान्य केलंय. उद्दिष्ट बदलतायत, युद्ध लांबत चाललेलं आहे आणि अमेरिका या सगळ्यामध्ये अडकतंय. मग अशात नेमकं कोण जिंकणार हाही सवाल वारंवार विचारला जातोय. पण तसं बघायला गेलं तर कोणीही याच्यामध्ये जिंकणार नाहीये. कारण इराण जिंकायचं नाही पण हरायचंही नाही म्हणून लढतोय. इराणला माहिती आहे ते अमेरिकेला हरवू शकत नाही पण त्यांची रणनीती वेगळी आहे. सर्व्हाइव्ह करा आणि शत्रूला महागात पडा. कारण इराणकडून स्वस्तातले ड्रोन वापरले जातात, बॅलिस्टिक मिसाईलचा वापरही आधीमध्ये केला जातोय. मात्र स्वस्तातले ड्रोन वापरून अमेरिका आणि इस्रायलची जी महागडी प्रणाली आहे या ड्रोनला रोखण्यासाठीची त्याचा खर्च मोठा आहे आणि ती खर्च होतीये इराणचे हे स्वस्तातले ड्रोन पाडण्यासाठी. त्याच्यामुळे शत्रूला महागात पडा, सर्व्हाइव्ह करा हाच प्लॅन इराणचा सध्या तरी दिसून येतोय. अशात इराण काही स्ट्रॅटेजीजचा वापर करते. एक आहे मोझेक डिफेन्स, म्हणजे वरिष्ठ नेते आणि कमांडो मारले गेले तरी सुद्धा सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या लढतच राहणार. कारण जे सुप्रीम लीडर आहेत इराणचे त्यांचा पहिल्याच दिवशी मृत्यू झाला होता. यावेळेला जेव्हा युद्ध सुरू झालं 28 फेब्रुवारीला त्यावेळेला त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर जे मोठ्या स्तरावरचे किंवा टॉप लीडर आहेत इराणचे त्यांच्यापैकी अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण तरी सुद्धा इराणचं सैन्य लढत आहे. दुसरं म्हणजे गोरिला टॅक्टिक्स. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वाचलेला आहे गनिमी कावा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये वापरलेला होता. आता इराणी सैन्याला सुद्धा तशाच पद्धतीनं गनिमी डावपेचासाठी तयार केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं याचा वापर इराणी सैनिकांकडून केला जाऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी इराणकडून वापरली जाते ती म्हणजे डिसेंट्रलाइज कमांड. इराणमधील लष्करी किंवा प्रशासकीय नियंत्रणाचे विकेंद्रीकरण केलेलं आहे. म्हणजे आदेश देण्यासाठी सर्व शक्ती एका सर्वोच्च नेत्याकडे नाहीये तर वेगवेगळ्या प्रादेशिक कमांडर्स, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या म्हणजेच IRGCच्या शाखा किंवा सहयोगी गट जे प्रॉक्सीज आहेत इराणचे त्यांच्याकडे विभागलेली आहे. अशात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच जे IRGC आहे ते अजूनही सक्रिय आहे आणि ते सतत हल्ले करत आहे. याचा परिणाम काय झाला आहे तर मल्टी फ्रंट युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामुळे इस्रायलवर ताण वाढलाय. कारण हे सिंगल युद्ध नाहीये तर लेबनॉनमधून हिजबुल्ला, त्याचबरोबर येमेनमधील हौथीज हे सगळे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून इस्रायलवर वार केले जात आहेत, हल्ले केले जात आहेत. त्याच्यामुळे इस्रायलला आता अनेक फ्रंटवर लढावं लागतंय. रिझर्व्ह फोर्सेस बोलावल्या जात आहेत आणि दबाव वाढतोय. हे युद्ध जरी 3 देशांमध्ये सुरू असलं तरी देखील त्याचा परिणाम जगावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. आपल्याला माहिती असेल जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे बंद केलं तर जगामधील 20% तेल पुरवठा थांबू शकतो. याचा अर्थ पेट्रोल महागेल, त्याच्यानंतर महागाई वाढेल आणि जागतिक मंदी सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली जाते. अशात भारत नेमकं काय करतोय तर भारताकडून एक बॅलन्सिंग ॲक्ट केलं जात आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यानं
भारताकडून संवाद साधला जातो या तिन्ही देशांसोबत. आणि भारताची चिंता एक म्हणजे भारत हा सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवणं हे महत्त्वाचं आहे भारतासाठी. आणि त्यामुळे भारत काय करतोय तर स्ट्रॅटेजिक हायफेनेशन म्हणतात त्याला, म्हणजेच इराण आणि इस्रायल या दोघांशी सुद्धा संबंध ठेवणे, त्यांच्यासोबत बातचीत सुरू ठेवणे ही स्ट्रॅटेजी सध्या भारताकडून अवलंबली जात असल्याचं दिसतंय. पण अमेरिकेची स्थिती अतिशय गंभीर आहे, कारण अमेरिकेमध्ये विरोध वाढतोय. अमेरिकन लोक आता प्रश्न विचारू लागलेले आहेत तिकडच्या सरकारला. तिकडचे 66% लोक हे वॉर अननेसेसरी असल्याचं म्हणतायत, तर 7% लोक या कारवाईला विरोध करतायत. मोठ्या संख्येनं अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. आणि तिकडचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हॅन्स यांनी सुद्धा आपण लवकरच या सगळ्यातून बाहेर पडू असं सांगितलेलं आहे. म्हणजेच राजकीय दबाव वाढतोय. हे युद्ध जरी 3 देशांमध्ये सुरू असलं तरी देखील याचा सगळ्या जगाला परिणाम भोगावा लागू शकतो, कारण सप्लाय चेन्सवर याचा परिणाम होतोय. अलायन्सेस बदलतायत आणि अमेरिकेची क्रेडिबिलिटी सुद्धा कमी होत असल्याचं दिसतंय. याशिवाय ब्रिक्स देशांसाठी ही मोठी संधी आणि आव्हान दोन्ही सुद्धा आहे. आता अशामध्ये ब्रिक्स देश नेमका कशा पद्धतीनं ॲक्ट करतात, काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. युद्ध सुरू होऊन 1 महिना लोटलेला आहे, अजून ते संपण्याची चिन्ह दिसत नाहीये, युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये. त्याच्यामुळे आता जिंकणार कोण हा सवाल विचारला जातोय. पण शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, अमेरिका जरी जिंकली तरी ती हरते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचं नुकसान होतंय. आणि इराण वाचलं या युद्धामध्ये तरी ते उद्ध्वस्त होतं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये इराणमध्ये हल्ले होत आहेत आणि त्यामुळे तिकडच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या नष्ट होत आहेत. आणि इस्रायल जरी मजबूत झालं तरी देखील ते एकटं पडतं. आणि या सगळ्यात मोठं सत्य म्हणजे हे युद्ध नाहीये, तर ही एक अशी चूक आहे ज्याची किंमत पुढची अनेक वर्ष संपूर्ण जग भरणार आहे. आणि या सगळ्यात एक मोठं सत्य म्हणजे हे युद्ध नाहीये, तर ही एक अशी चूक आहे ज्याची किंमत पुढची अनेक वर्ष संपूर्ण जगाला भरावी लागणार आहे. याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? हा संघर्ष थांबेल की अजून मोठं होईल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.